कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज स्थापना दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक देवेंद्र इंगळे यांचे व्याख्यान झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू एस.टी. इंगळे हे होते। विचार मंचावर विचारधारा प्रशाळेचे संचालक प्राध्यापक मसू पगारे, महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्राच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका पवित्रा पाटील उपस्थित होत्या। सत्याचा शोध घेणे, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणे, सत्याच्या अनेक बाजू, अनेक पैलू, अनेक शक्यता लक्षात घेऊन ही संस्था म्हणून सत्यशोधक समाज हे नाव सर्वांनी संमत केलं। आणि हा दिवस साजरा करायचा मुख्य उद्देश असाच आहे की ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे आणि सर्व मानव प्राणी त्याचे प्रिय लेकरे आहेत। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। तर त्या काळात स्त्री शिक्षणाविषयी समाजाचे विचार कसे होते आणि महात्मा ज्योतिबा फुले कसे विचार करत होते या संबंधी आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते। त्या काळात स्त्रियांना स्वातंत्र्य अजिबात नव्हतं। आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या रूढी होत्या। त्यातली एक सर्वात म्हणजे मला असं म्हणायचं की भयानक अशी जी रूढी होती ते म्हणजे सतीची चाल। ही अत्यंत भयानक अशी रूढी होती। तर या अशा रूढी आपल्या समाजातल्या बंद व्हाव्यात, आपल्या मनाशी गाठ बांधून मला असं वाटते की महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली असावी। आधुनिकतेची मूल्य, आधुनिकतेचा विचार, आधुनिक संस्था याचं देखील आगमन ब्रिटिश सत्तेच्या निमित्ताने भारतीय उपखंडामध्ये त्या काळामध्ये झालेलं आहे। इथे वसाहतिक सत्ता म्हणून ती शोषणावरती निश्चितपणे उभी होती, परंतु आधुनिक मूल्य विचार संस्थांची रुजवणूक या वसाहतिक सत्तेच्या माध्यमातून झाली ही वस्तुस्थिती आणि हा इतिहास आपल्याला नाकारता येत नाही। तर ज्ञान शिक्षण सुद्धा विशिष्ट मुठभर जातींची मक्तेदारी मानली जातो। स्त्रियांना ज्ञानाच्या अधिकारापासून पूर्णतः बहिष्कृत मानलं गेलेलं होतं। अस्पृश्य मानल्या गेलेल्या जाती समूहांविषयी बोलत नाही, तर अस्पृश्य मानल्या गेलेल्यांसोबतच इथले आदिवासी जाती समूह जमाती असतील, भटक्या विमुक्त जमाती असतील किंवा उत्पादक श्रम करणारे ज्यांना आज आपण ओबीसीज म्हणतो आणि ज्यांना धर्मशास्त्रांनी शूद्र म्हणून संबोधलेलं आहे, त्या सगळ्या कारो नारो अलुतेदार बलुतेदार जाती समूह जे होते त्यांना सुद्धा ज्ञानबंदी लादलेली होती त्यांच्यावर। त्यांना देखील औपचारिक शिक्षणामध्ये प्रवेश नव्हता। हे त्या काळातलं वास्तव आहे। नाट्यशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की स्त्री पात्र जे आहे ते संस्कृतात संवाद बोलणार नाहीत, त्यांनी प्राकृत भाषेतून संवाद बोलायचे आहेत नाटकामध्ये सुद्धा। म्हणजे स्त्री जन्म हा शूद्र जन्म मानला जात होता आणि शूद्रांसह स्त्रियांचं वर्णन धर्मशास्त्रांनी आणि धर्मसूत्रांनी केलेलं होतं। समस्त स्त्रियांवरती अशी ही ज्ञानबंदी होती। बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलेलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी। तर आपल्या प्रज्ञावंत लेखणीनं या देशाच्या माध्यमातून इथून विचार पेरणीच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून संबंध विश्व हलवणारे प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्याकडे पाहताना मला असं प्रकर्षानं जाणवतं की लेखणी पण आणि पर्यायी अगदी युद्धासाठी सज्ज, म्हणजे फिजिकली अशा पद्धतीनं महात्मा फुले अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात। का सतीला चितेवरून उतरवून संपूर्ण गाव, अख्खा गाव अंगावरती घेतला आणि लाठीकाठी घेऊन उभे राहिलेत। एका महिलेला जिवंत जाळलं जात आहे, तिचा नवरा मेला, अशा मूर्ख रूढीच्या परंपरेमध्ये पूर्ण गाव अंगावरती घेतला आणि तिला वाचवलं। की शाळा काढली मुलींसाठी, त्या शाळेमध्ये मातंग समाजाच्या मुली शिकतायत आणि त्याच शाळेमध्ये ब्राह्मण समाजाच्या मुली शिकतात।